नमस्कार, हॅपी होळी सर्व शेतकरी बांधवांना. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 14 मार्च 2025. होळीवंदन आहे. आज आलेलो आहे मी फुल बाजारात नाशिक मार्केट इथे. जाणून घेणार आहोत काय बाजार भाव आहे. दादा काय भाव दिला आज झेंडू? आज चालू 150 ते 200 रेंज चालू. 150 ते 200 रुपये. थोडंसं 5-50 रुपये वाढले वाटतं मागच्या आठवड्यापेक्षा, है ना? 50 रुपये ना केजी. ती पण कालपासूनच वाढत चालली. त्याच्यामुळे सण आला म्हणून. ओके, 50 रुपयाची तेजी आलेली मार्केटमध्ये झेंडूच्या भावामध्ये. हा चालू आहे 150 ते 200ची रेंज चालू आहे आणि का मागच्या आठवड्यात 100 पर्यंत गेलेला होता. आणि पिवळ्या झेंडूची काय परिस्थिती आहे? पिवळा काल परवापर्यंत 100-150 होता. आज 200, 170, 200. अच्छा, 170, 200. का कोणतं गाव दादा आपलं? विल्लोळी. व्यापारी का शेतकरी? शेतकरी का? क्या बात आहे. अच्छा, गाडी घेऊन येत? हा, गाडीत टाकायचं सकाळी. चला, तुम्हाला धुळीवंदन 3 वाजेपासून आमची ड्युटी जॉईन होईल. 3 वाजेपासून? बापरे. आणि खोडतात कधी आहे फुलं? किती संध्याकाळी? आणि मग ते पूर्ण पॅक करून दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीत भरायची. बरं. कोणती गाडी तुमच्याकडे? बोलेरो, महिंद्रा. हां. आणि किती वाजता निघतात तिथून? आम्ही 4 वाजेला, 4:30 वाजेला 5 वाजेला राहतो. अच्छा. आणि किती वाजता इथून निघतात? आता गॅरंटी नाही, जोपर्यंत माल संपत नाही. कधी संपतो, कधी 9ला संपतो, कधी 7ला पण. किती माल आणतात? 90 कॅरेट आणलं. 90 कॅरेट आणलं. रोज तेवढं निघतं तेवढं? 70 ते 90. बरोबर. किती दिवस चालतो हा झेंडू? ते 45 दिवस. त्याच्यापुढे बस. त्याच्यानंतर मग किती दिवसाचं? काळा पडतो तो. बरोबर. किती दिवसात येतो? आणि 60 दिवसात चालू होतो. लावल्यानंतर 60 दिवसात चालू होतो आणि त्याच्यानंतर 30-45 दिवस चालतो. त्याच्या म्हणजे 60 आणि ते 30, 9, 3 महिने, 4 महिने पकडून झाला तुम्ही जवळ. 4 महिन्यानंतर मग दुसरं कोणतं पीक घेता? नंतर आम्ही टमाट्यासाठी प्लॉट रेस करतो. बरोबर. मारून 1 ते 2 महिने त्याला हीट देतो चांगली. बरोबर. त्याच्यानंतर जून जुलैला लागतो. हा कधी लावलाय तुम्ही मग? हा डिसेंबरला लावलाय. डिसेंबर ते मार्च चालू. एप्रिलपर्यंत जाईल तुम्हाला. बरं. आणि किती एकरमध्ये लावला? हा 2.5 एकर. अरे बापरे, 2.5 एकर. हां, 1 हेक्टर. अरे हा, बरोबर, 1 हेक्टर. आणि किती खर्च आहे साधारण एकरी? याला 1.5 लाख रुपये खर्च केला एकरी की 2.5 एकरला? पूर्ण याला आला आहे, पण आता अजून 50,000 म्हणजे 2 लाख. 2 लाख डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 लाख साधारण 17. आणि साधारण किती होतो त्याच्यात जर ॲव्हरेज जर चांगला? 40 रुपयाने स्टार्टिंग झाला. बरोबर. आतापर्यंत किती झाले पैसा साधारण? आतापर्यंत अर्ध भांडवल वसूल झालं. अर्ध भांडवल. आणि अजून किती निघेल? अजून साधारण पुरं होईल, 1 लाख ना होईल तर. आणि ते कष्ट भयानक आहे अजून त्याच्या मागे. कष्टाला तोड नाही आहे. पहाटे रोज यायचं ते वेगळा भाग. सो हे आहे कॅल्क्युलेशन झेंडूच्या मार्केटचं. दादा, नाव काय तुमचं? खूप छान माहिती दिली तुम्ही. काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एवढाच सल्ला देऊ, पिकं लावताना त्याची मॅनेजमेंट पाहिजे व्यवस्थित. बरोबर. लावायच्या आधी मार्केटचा अभ्यास पाहिजे. मार्केटचा अभ्यास कोणतं घ्यायला पाहिजे काय? सो ही आहे परिस्थिती झेंडूच्या मार्केटची. खूप सुंदर आणि प्रॅक्टिकल जे माणूसाला जे शिकवता ना, ते पुस्तकी ज्ञान काही शिकवत नाही. तुम्ही BSc वगैरे घ्या, नाही तर MSc PhD, पण जोपर्यंत तुम्ही शेतात राबत नाही आणि त्याच्यात तुम्हाला रिझल्ट येत नाही तोपर्यंत काही समजत नाही. दादा कुठून आले? गंगापूर रोड. व्यापारी? हां. अच्छा, तुमचं काही दुकान आहे? अरे वा. हां, बघा कसे दुकानातले जे असतात, जे चौकात दुकान लावतात, त्याच्यातले असे व्यापारी येतात आणि इथून फुलं येऊन घेऊन जातात आणि रोख पैसे देऊन जातात. धन्यवाद. काय नाव दादा? अमित नामदेव पात्रपुरे. ओके. सो हे आहे झेंडू मार्केटची परिस्थिती. काही बेल आलेला आहे, काही आज या ताईंचं मार्केट जाणून घेणार आपण. झेंडूचं काय परिस्थिती आहे? तुम्ही काय लावला झेंडू भाव? 150 रुपये. सो ही आहे परिस्थिती झेंडू मार्केटची. पूर्ण जाणून घेतलेलं आहे आपण भाव, मार्केट परिस्थिती. पुरस्च एकदा तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना जे मार्केटचे आहे ते रेट्स अपडेट्स समजतील आणि त्यानुसार ते कॉल घेतील. मार्केटमध्ये माल आणायचा आहे, नाही आणायचा आहे, काय करायचं आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.